नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मातीच्या कुशीतला मी श्वास तुझ्या गावाचा, घामात भिजलेला जीव मी स्पर्श तुझ्या नावाचा. धावता धावता मैदानात वेळ हरवून गेली आणि अचानक काळानं माझा दिवा विझवून नेला, माझा दिवा विझवून नेला. रानाच्या या शांततेत आज एक गोष्ट हळूच उभी राहते. आवाज नाही पण वेदना आहेत, आठवणी नाही तर जिवंत जखमा आहेत. कारण जिथं कधी छाती ताणून सिकंदर उभा असायचा, तिथंच आज त्याच्या नावाने डोळे भरून येत आहेत. 18 मार्च 2025, ओगलेवाडी ते कडाव हा फक्त प्रवास नव्हता, खूप मोठी मेहनत होती त्याच्या माग. त्या दिवशी फक्त एक बैल घरात आला नव्हता, तर एक जीव, एक स्वप्न, एक आशा अंगणात उतरली होती. उदयदादा पाटील यांच्या हातून जेव्हा मला घरी आणलं, तेव्हा त्यांच्या हातात ती केवळ दोरी नव्हती, तर त्या हातात एक विश्वास होता. हा मुलगा आपल्याला नाव देईल. ज्या दिवशी त्यांनी माझ्या मानेवर हात फिरवला ना, तो स्पर्श अजूनही माझ्या अंगावर जिवंत आहे. त्या नजरेत माया होती, अभिमान होता आणि एक शांत खात्री होती. हा फक्त धावणार नाही, तर हा जिंकणार. कराडची मंडळी, जुन्या नात्यांचा पाया हा व्यवहार नव्हता, हे नातं होतं. वर्षानुवर्ष जपलेलं, जुन्या ओळखींच्या सावलीत वाढलेलं. कराडच्या त्या माणसांनी मला विकलं नाही, त्यांनी मला योग्य हातात दिलं. कारण त्यांना माहित होतं, हा जिथं जाईल तिथं नाव घेऊन जाईल. त्या विश्वासाच्या पायावरच मी उभा राहिलो आणि म्हणूनच प्रत्येक पावलात त्यांचं ऋण होतं. वैभव दादा, धीरज भैया, गणेश दादा यांच्या नजरेतलं स्वप्न. तुम्ही मला कधी प्राणी म्हणून पाहिलंच नाही, तुमच्या नजरेत मी नेहमी एक लढवय्या होतो. संग्राम भैया, निर्णयामागचा खरा कणा, आपल्या उदयदादांचा चिरंजीव. पण त्याहून मोठं म्हणजे माझ्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा, कडावला पाठवण्यामागचा निर्णय. आणि दादा, तुझ्या मनात थोडीशी भीती होती, पण त्यापेक्षा एक खूप मोठा विश्वास होता. हा जाईल तिथं सगळी दुनिया जिंकून घेईल. आणि तुझ्या त्या विश्वासानं मला उंचीवर नेलं आणि मी प्रत्येक वेळी तुझं डोकं उंच ठेवण्याचा प्रयत्न केला. सारा दिदी, इरा आणि तीर्था, माझ्या मायेचं घर. लहानगी सारा, तुझ्या छोट्याशा हातांनी मला जेव्हा स्पर्श केलास ना, तेव्हा मी सगळं विसरून जायचो. तुझ्या हसण्यात मला शांतता मिळायची. तुझ्या डोळ्यातला अभिमान तो माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. छोटी इरा, तुझ्या गोड आवाजातली हाक ती माझ्या थकलेल्या जीवाला उभं करायची ग. माझी तीर्था, माझी लाडकी तीर्था, तुझ्या जवळ आलो की मी शर्यत विसरायचो. कारण तुझ्या माये पुढं सगळं काही लहान वाटायचं ग, सगळं काही लहान वाटायचं. अशोक बाबा, माझं सर्वस्व. बाबा, ओ बाबा, तुमच्यासाठी शब्द कमी पडतायत. तुम्ही मला कधी बैल म्हणून पाहिलंच नाही, तर तुम्ही मला आपलं मानलं. तुमच्या हाताचा प्रत्येक घास तो फक्त अन्न नव्हतं, तो प्रेमाचा तुकडा होता. तुम्ही स्वतः भुकेला राहिलात, पण मला आधी खायला घालायला सांगितलं. मी आजारी पडलो की तुमची रात्र जागून राहायची. तुम्ही माझ्या डोळ्यात बघून विचारायचा, काय रे, ठीक आहेस ना? आज तुम्ही रडताय बाबा, पण तुमच्या प्रत्येक अश्रूत माझा श्वास अडकतोय बाबा, माझा श्वास अडकतोय बाबा, माझा श्वास अडकतोय. सोनू शेठ या नावातली ताकद अजून कुणाला समजली नाही. माझा सोनू दादा, अरे तुझं नाव म्हणजे माझ्यासाठी वेग होता. तू एकदा हाक मारलीस की माझ्या अंगात जणू वादळ यायचं. तू मला कधी जबरदस्ती केली नाहीस, फक्त विश्वास ठेवलास आणि त्या विश्वासासाठी मी जीव ओतला. तुझ्या डोळ्यातला अभिमान पाहण्यासाठी मी प्रत्येक शर्यत जिंकायचा प्रयत्न केला. आज तू शांत आहेस, पण माहितीये तुला, माझं सगळं काही तुटतंय रे, माझं सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. मित्रमंडळी, माझी रोजची सावली, बाळ्या, आयुष, प्रथम, महेश, आकाश, माऊ दादा, गुड्डू, दर्शन, हर्षल, अथर्व, बाक्या, मोटू, तुषार, आकेश, साईराज, जतीन, श्रवण, साहिल, अक्षय, राजू, संदेश, मंगेश दादा, किरण दादा आणि संजय दादा, तुम्ही सगळे माझ्यासाठी वेळ काढायचा. सकाळी एक नजर आणि संध्याकाळी एक भेट. हे साधं नव्हतं, हे नातं ज्यामुळे मी आपला झालो. तुम्ही माझ्यासाठी कधी वेळ काळ पाहिला नाहीत, तुमच्यामुळेच तर हा सिकंदर उभा होता.
तुमच्यामुळेच तर हा सिकंदर उभा होता. करण, माझा लाडका करण दादा, कधीही न दिसणार आहात. तुझं काम कधी कुणाला दिसलं नाही रे. फक्त मला सगळं जाणवत होतं. तू साफसफाई केलीस, तू देखरेख केलीस, तू मला जपलंस. तू बोललास कमी पण मला खूप काय दिलंस रे, खूप काय दिलंस. मी गाजवलेली मैदानं, माझी रंगभूमी, बारडी, कडाव, बोनोली, बोरीची वाडी, कुंडलज, ओवले, ही फक्त नावं नाहीत, ही माझ्या आयुष्याची पानं आहेत. एकविरा मैदान, इथं मी माझं सर्वोच्च दिलं आणि इथंच मला माझं मोठं यश मिळालं. कर्जत केसरी 2025 फायनलचा तो क्षण माझ्या आयुष्याचं स्वप्न होतं. राजा 777 केसरी मथुर सोबत तो लढा आजही अंगात जिवंत आहे. आकाश दादा, माझा उकरूलचा आकाश दादा, तुझी सावली आणि तुझी विचारपूस माझ्यासाठी खरी औषधं होती. तुझा सम्राट आणि मी एकदम जिगरी यार. सम्राटला नेहमी सोबत घेऊन पळायचो. तो माझ्या काळजाचा तुकडा होता आणि अजूनही आहे. त्याची आणि माझी गाडी खूप पळायची. आमची एवन जोडी होती. राजा दादा, माझा लाडका राजा दादा, तुझ्या पावलावर चालायचा प्रयत्न केला. तुझे नाव गाजवलंस, मीही तसाच प्रयत्न केला. तू आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलंस आणि मी पण तुझं नाव जिवंत ठेवलं. तुझ्या बारक्या भावाचा रोल निभावत असताना काही चुकलं असेल ना तर मोठ्या मनानं माफ कर. पिंटू भाऊ, अनिकेत, आशिष, शुभम, तुमची आणि माझी अपूर्ण भेट. तुम्ही वाट पाहत होता, मी येणार होतो, पण काळ थांबला नाही आणि माझा श्वासही. जड अंतःकरणाने मी तुम्हाला निरोप दिला. नियतीने लिहिलेला हा शेवट टाळता आला नाही. काळाने अचानक माझा हात सोडला आणि वेळ मात्र त्या क्षणावरच थांबून राहिली. ज्यासाठी धावलो ते डोळ्यासमोरच उभे राहिले, पण पाऊल पुढे टाकायला श्वासच साथ देईना. स्वप्न अजून जिवंत होतं, पण वाट संपून गेली होती. आठवणींच्या ओझ्याने मन भरून आलं होतं. तुमच्या प्रेमाचं ऋण घेऊनच डोळे मिटले आणि शेवटी शांतपणे तुमच्यापासून दूर निघून गेलो. खूप लवकर साथ सोडली तुमच्या सगळ्यांची, पण प्रत्येक आठवणीत तुमच्या सोबत आहे. तुमचा लाडका सिकंदर.